नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण आज बघणार आहोत 44 चेस्टमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। सगळ्यात अगोदर टाकणार आहोत ती म्हणजे उंची। तर उंची आहे कस्टमरची 14.5 म्हणजे शिवून 13.5 इंचाचा होईल। 14.5 उंची टाकायची। ब्लाउज शिवून 13.5 इंचाचा होईल। कस्टमरची हाईट कमी आहे, तुम्ही याच्यामध्ये 16 इंचापर्यंत उंची घेऊ शकतात किंवा आवडीनुसार उंची घेऊ शकतात। आता 44 चेस्ट आहे, तर आपण त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे पावणे 6 इंच किंवा 6 इंच जरी घेतले तरी चालते। सहा इंच घेतले आणि मोंड्यासाठी आपण 6.25 इंच घेतले। एक आपण लाईन आखून घेऊ। आता अर्धा इंच मी पाठीमागे घेते। आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे, तर 44 चा आपण चौथा भाग काढू। कशा पद्धतीने, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठा ब्लाउज शिवायच्या वेळेस कटिंग जमते का नाही, पण अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते। जसं आपण कमी साईज मध्ये ब्लाउज शिवतो त्यानुसारच याची पण कटिंग आहे। 44 चा चौथा भाग येतो 11 इंच, तर 11 वर आपण एक मार्किंग केली, त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवले, पाहू शकतात। तर ही लाईन आपण इथं कव्हर करू। आता 1 इंच आणि 1.5 इंच आपले हे कंपल्सरी माप आहे, तर आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर पण आपण एक मार्किंग करायची। आता इथं 6.25 वर आपल्याला जो पॉइंट आला त्याचा आपल्याला निम्म करायचे। निम्म केल्याच्या नंतर आपण जोडून घ्यायचे, अशा पद्धतीने मोंडा जोडून घ्यायचा आहे। आता आपण येऊया कंबर किती आहे कस्टमरचा। तर कस्टमरचा कंबर आहे 37 इंच, तर 37 चा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, बघू शकतात। 37 चा चौथा भाग येतो 9.25 इंच। 9.25 मध्ये आपण 1 इंच टक साठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे, अशा पद्धतीने। आता आपण गळा घेऊया 2.5 इंचाचा। आता पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा 10 इंच। 10 इंच वरती 2.5 घेतले, खाली आपण 3 इंच घेऊ आणि अशा पद्धतीने आपण याला मार्किंग करून घेऊ, गोल आकार देऊ। तुम्ही वेगळ्या पद्धतीने आकार जरी द्यायचा असेल तर देऊ शकतात। हा झाला आपला पाठीचा भाग काढून एकदम सिंपल पद्धतीने। आता आपण बघूयात फ्रंट भाग कसा काढायचा। 1 मीटर आपण कपडा घेतलेला। आता हा कपडा जसा पाठीचा भाग काढला तोच आपण याच्यावर ठेवून घेऊ। जसं आपण इतर मापांमध्ये करतो त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पण तसंच करायचंय। जसं आहे तसं पूर्ण ठेवून घ्यायचंय, बाकी काही बदल करायचा नाही। जो मार्किंग आहे ते थोडेसे प्रेस करा, म्हणजे आपल्याला समोरचा मोंढा लक्षात येऊन जाईल। आता आपण पाठीचा भाग उचलूया आणि आपण हे मार्किंग थोडेसे डार्क करू। आता आपण फ्रंटचा आकार घेऊ, जो आपला मोंड्याचा आकार आहे। परत एकदा आपण गळ्याला 2.5 इंचाच्या याच्यावर आपण एक पॉइंट देऊ। 2.5 इंच गळा आलाय। 2.5 इंच गळा आल्याच्या नंतर आपण 6 इंचावर एक मार्किंग करू।
6 इंचावर आपण एक मार्किंग केली. मार्किंग केल्याच्या नंतर 2.5 इंच आपण गळ्यासाठी घेतले आणि समोरचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर मी समोरचा गळा घेतलाय 6.5 इंचाचा. तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर याला आपण गोल राऊंड देऊ. आता आपल्याला बेल्ट उंचीसाठी आपण वरून चेक करूया. वरून येऊया आपण 12 इंचावर, 12.5 इंचावर. 12.5 वर आपण एक पॉईंट दिला. नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. आखून घेतल्याच्या नंतर क्रॉस पट्टीसाठी थोडासा आकार देऊन घेऊ. 1.5 इंच कंपल्सरी आपण खालच्या साईडने वाढवायचे. 1 इंच जास्त होते, 1.5 इंच ठीक आहे. हर एक क्रॉस पट्टीमध्ये आपण जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करीत असेल तर आपल्याला वाढवून घ्यायचे. नंतर आपण कटोरीसाठी घेऊया 5.5 किंवा 6 इंच. जवळजवळ मी 6 इंचाची घेतली. आता पाठीमागच्या मोंड्यापासून आपल्याला 2.5 इंचावर किंवा 2.25 इंचावर यायचे. 2.25 इंचावर जरी घेतलं तरी चालते. आपण पाठीमागचा मोंडा धरलाय त्या 2.25 इंचावर आपण मार्किंग केली. वरून आपण पॉईंट देऊ 5 इंचावर. आपण इथपासून पॉईंट दिला 5 इंचावर. मग हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झाली. तर छोटी कटोरी असू द्या किंवा मोठी कटोरी असू द्या, अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. तर मग माझं पूर्ण आता आखून झालंय. मी याची करते कटिंग. आता आपण क्रॉस पट्टी बाजूला करू. आता आपल्याला कटोरी जसं आपण दुसरा ब्लाउजवर मी तुम्हाला दाखवलं कटोरी वाढवण्याची कशी पद्धत आहे, त्यानुसारच आपल्याला याची पण कटोरी वाढवायची. 44 साईज आहे. 44 साईज आहे, बघू शकतात. 44 साईजमध्ये आपण एकदम सविस्तर कटिंग केली. आता याच्यामध्ये आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. तर कटोरी जशी आहे तशी आपल्याला थोडीशी तिरकी ठेवायची. नॉर्मल आपण तिरकी ठेवू. तिरकी ठेवल्याच्या नंतर जसं ठेवली आपण त्यानुसार आपण आखून घेऊ. जसं आपण छोट्या कटोरीमध्ये वाढवतो तसंच त्यानुसारच आपल्याला ह्या कटोरीमध्ये पण वाढवायचं आहे. कमी जास्त काहीच करायचं नाही. सिंपल पद्धतीने आपण ह्या ब्लाउजची पूर्ण कटिंग पाहिली. आता जो मधला सेंटर आहे, जो मधला पॉईंट, तिथे आपण एक मार्किंग देऊ. मार्किंग दिल्याच्या नंतर आपण 1 ते 1.25 इंच खाली जरी आलो तरी काही हरकत नाही. आपण 1.25 इंच इकडच्या बाजूला येऊ. 1.25 इंच आपण कडेला घेऊया. परत एकदा आपण समोरच्या बाजूने पण 1.25 इंचच घेऊ. नॉर्मल आपण आकार दिलाय. आता हे सगळे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. हाताच्या सहाय्याने जोडा किंवा मग पट्टीच्या सहाय्याने जोडले तरी पण चालते. कटिंग करताना आकार व्यवस्थित देऊन घ्या. तर अशा पद्धतीने ही जवळजवळ 44 मध्ये परफेक्ट अशी कटोरी तयार झाली. बघू शकतात खूप सुंदर हिला आकार आलाय. आणि नंतर मग आपल्याला टक्सच्या वेळेला 3 इंचावर मी खालच्या लाईनपासून धरले 3 इंचावर आणि कडेने 1.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही कटोरी जवळजवळ पूर्ण झाली. आता आपण करूया तिची कटिंग. तर 44 मध्ये बाही कटिंग कशी करायची, तर मोंढ्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे. मोंढ्याचं माप जेवढं बसतं त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी जुने चॅनल जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण बाही कटिंग कशी करतोय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.